कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेत्रा जे घडलंय ते खूप भयानक आहे कळतंय मला, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ना। बाळाचा विचार कर। नेत्रा, काकुमा बरोबर बोलताय। तू प्लीज बेबीचा विचार कर, हा? स्ट्रेस नको घेऊस। आणि नेत्रा, देवी आईनेच आतापर्यंत साथ दिली आहे ना, यापुढे सुद्धा देवी आई साथ देईल। नेत्रा, इंद्राणी ताई, तुम्ही तरी समजावा ना हिला। ऐका, परीक्षा घेते, तूच माझी चोरोटी भरली होतीस आणि तो ध्वज आमच्यापर्यंत पोहोचवला। आता हे सगळं का घडतंय? काहीतरी लिहिलंय याच्यावर। ही मोडी लिपी आहे। विरोचकाच्या चिन्हावर मोडी लिपीत का लिहिलंय? मला कशी वाचता येणार मोडी लिपी? काय आहे? सर्पलिपी। त्रिनयनेच्या चिन्हावर सर्पलिपी। ध्वज विरोचकाने घेतली। आपल्याला अजून त्या ध्वजाचं रहस्य सुद्धा कळलं नाही। आधी कट्यार जागृत नाही झाली, आता ध्वज विरोचक घेऊन गेला। हे सगळं का होतंय? आता आपलं काही चुकलंय का? देवी आईला नक्की काय हवंय ते कळतच नाहीये। नेत्रा, मला खात्री आहे ध्वज मिळेल तुला। साहेब, तुमचं बरोबर होतं। आपण ध्वज इथे ठेवायलाच नको होतं। आपण ध्वज खोलीत घेऊन जायला हवं होतं। हे बघा ना, विरोचकाने काय केलंय। विरोचक ध्वज घेऊन गेला। तिथे असं व्हायला नको होतं। परिणाम खूप वाईट होऊ शकतात। मित्र, त्या ध्वजाचं रहस्य आपल्या आधी विरोचकाला कळलं तर? त्रिनयन देवे नमः। सर्पदेवस्य विजया। विरोचक वधाने सुर असुर युद्धावर पडदा पडोनी भविष्य कलह उद्भवू नये म्हणून उभय पक्षात तह योजिला असे। तह? दोन्ही पक्षात तह? तहान्वये विसवेस नगरीचा कारभार विरोचक पुत्र त्रिनयन भक्त दैत्यराज अकंपन, म्हणजे माझा त्रेतायुगातला मुलगा त्रिनयनीचा भक्त होता। बिल्डोक, कशाला उगाच जीवाचा आटापिटा करतोस? शोधतात त्यांना जे हरवतात। मी हरवत नाही, हरवते।
माझ्या शत्रूंना हरवते आणि विषयच संपवून टाकते. मग कसं वाटलं विरोचकाबरोबर हरून? नेत्रा थांब, नेत्रा. तिच्यापासून लांब जा. ध्वज कुठे आहे? ध्वज कुठे आहे? प्लीज शांत हो, प्लीज ऐक माझं. ध्वज कुठे? मला ध्वज हवाय. कुठे आहे ध्वज? नेत्रा. अगं सांगतायत ना ते, ऐक ना जरा त्यांचं. शांत हो. ऐक ऐक ऐक, शांत हो. कशाला उगाच जीवाचा आटापिटा करतेस? अगं 2 जीवांचीस, तू असं नको करूस. ते बाळ पण म्हणत असेल, आई शांत हो, शांत हो. शरण जात्या विरोचकाला. कशाला कष्ट घेतेस? कारण त्याच्यासमोर हरणारच आहेस तू. शांत हो. हो की रे बाळा? तिच्यापासून लांब राहायचं. तुला काय लांब राहायचं? बॉडीगार्डचा खेळ सुरू झाला वाटतं. चांगले बॉडीगार्ड्स आहेत तुझे. बापरे, भीतीच वाटली मला, खूपच भीती वाटली खरंच. घाबरले. तुला काय हवंय? ध्वज हवाय ना? देऊन टाकते मी. नको विषयच संपू देतो. नकोच त्रास नको. तू शांत हो बाई पण. हं? ध्वज हवा होता ना तुला? ध्वज दे, ध्वज दे. दिलाय ना आता. पुन्हा माझ्या मागे कटकट करू नकोस. जाळून टाकलंय तुझं ध्वज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.